नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाविकास आघाडीकडून वसमत नगराध्यक्ष पदासाठी सीमा अब्दुल हफीज यांचं नाव समोर येताना पाहायला मिळते. आपल्यासोबत स्वतः नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवार सीमा हफीज आहेत. तुमचं नाव आता महाविकास आघाडीकडून समोर येताना पाहायला मिळते, काय सांगा? हां, तिन्ही पक्षाची आमची आघाडी चालू आहे. जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, आष्टीकर साहेब आणि अब्दुल हफीज साहेब काँग्रेस पक्षाचे. यांच्या सगळ्यावर माझा विश्वास आहे आणि ते आमची सध्या बोलणं चालू आहे त्यांच्यासोबत. काही वार्डाची युती बाकी आहे, त्याच्यामुळं आमची आघाडी होणं हे. बरं, याआधीसुद्धा साहेब नगराध्यक्ष होते आणि आता बऱ्याच कार्यकाळानंतर पुन्हा तुम्हाला संधी मिळाली आहे. काय होईल, तुम्ही विजयी होणार का या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये? हां, मला माझ्या जनतेवर खूप विश्वास आहे आणि माझी वसमत शहरातली जी जनता आहे सुज्ञ तज्ज्ञ आहे आणि आमचं जे काम आहे तळागाळातून सामान्य माणसापासून जे वरिष्ठापर्यंत काम आहे. मी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसपर्यंत काम केलेले आहे. अनेक मोर्चे या सरकारच्या विरुद्ध पण केलेले आहे आणि मला माझ्या कामावर आणि माझ्या लोकांवर मला खूप विश्वास आहे. वसमत शहरामध्ये आता स्वच्छतेचा प्रश्न आहे, फार मोठा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतो आहे. पाण्याचा प्रश्न असेल, महिलांना आजही कळशा घेऊन दुरून पाणी आणावं लागतं किंवा टँकरनं पाणी पुरवावं लागतं. यावर काही जर यदाकदा तुम्ही विजयी झालात तर काही निर्णय घेणार? हे तर आम्ही आल्यावर आमचं काम पाहिल्यावरच लोक सांगतील की हे आधी त्यांनी अब्दुल हफीज साहेबांचे कामं बघितलेले आहेत आणि मी पण तसेच चांगले कामं करील. आणि जे आता हे सगळे दवाखाने लहान लेकरापासून मोठ्या माणसापर्यंत घाणीचं राज्य झाल्यामुळं पूर्ण शहरामध्ये खूप डेंग्यूची साथ चालू आहे आणि कचरा फार प्रमाणात वाढलेला आहे. अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा आणि जे टेंडर लोकांनी घेतलं त्यांचा निष्काळजीपणा, हे सगळं वातावरण सगळ्या शहराला जे मच्छरचं प्रमाण आहे ते जास्त झालेलं आहे आणि प्रत्येक घरात आरोग्य खराब आहे आणि सगळे हॉस्पिटल भरलेले आहेत. त्याच्यामुळं ही पाहायला म्हणजे अत्यंत दुःखाची बाब आहे की आमच्या वेळेस जे आम्ही पारितोषिक घेतले होते आमच्या साहेबांनी, तसं आम्हाला आता या 8 वर्षात काहीही पाहायला भेटला नाही. आणि आम्ही जेव्हा येऊ तर आम्ही आमच्याला जे शक्य होईल ते आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू. वसमत शहरातल्या मतदार यादीमध्ये 1500 मतांची काही म्हणजे हे झालेलं काहीतरी फॉल्ट निघालेला आहे. तुम्ही तो मुद्दा उचलला होता, काय नेमकं प्रकार? आमच्या वसमत शहरामध्ये नवीन कर्मचारी आलेले आहेत, CEO आलेले आहेत आणि जे आमचे विरोधक आहेत त्यांनी काहीतरी शाळा करून आमचे जे 1500 नावं होते आणि अनेक वार्डामधून पण इकडले तिकडं नावं टाकण्याचा प्रकार झाला आणि आम्ही ते 1400 नावं एकदमच आमच्या 14 क्रमांकमधले 13मध्ये गेले होते. ते आम्ही कलेक्टर साहेबाला कंप्लेंट केली आणि त्यांनी आमची कंप्लेंट घेतली आणि सगळ्यांनीच, आमचे आष्टीकर साहेब असतील, दांडेगावकर साहेब असतील, सगळ्यांनी हा प्रश्न उद्भवला आणि आमची नोंद कलेक्टर साहेबांनी घेतली आणि आमचे नावं आम्हाला परत आमच्या वार्डात मिळाले. बरं, महिला म्हणून काय वाटते, तुम्ही त्या खुर्चीला नगराध्यक्ष पदाचा न्याय देऊ शकता का? किंवा इथल्या महिलांचे प्रश्न व्यवस्थित काय प्रश्न आहेत, नेमके मुद्दे त्यांच्या महिलांचे? आमच्या वसमत शहरामध्ये एकदम पाण्याची टंचाई आहे. महिलांना जे छोटे छोटे काम नगरपालिकेमध्ये रहिवासी असो, कोणते घरकुलाचे कार्यक्रम असो, काही त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. ते मी करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांच्यापर्यंत जे काही योजना येतील नगरपालिकेमध्ये मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या, बचत गटाच्या असतील, गावामध्ये काही महिलांना उद्योग असतील छोटे छोटे, ते माझ्या माध्यमातून मी प्रयत्न करेल. आता जवळपास महाविकास आघाडीकडून तुमचंच नाव समोर येते. कधी फॉर्म भरायचा तुम्हाला नगराध्यक्षपदाचा, काय सांग? फॉर्म भरायचा आता 17 तारीख आहे, तेव्हा आम्ही भरू. आता तुम्ही अलायन्समध्ये आहात आणि अलायन्समध्ये म्हणलं की सर्वांना एकत्र बसून उमेदवारीची चर्चा करावी लागते. पक्षाकडे तुमचं अधिकृत नाव इच्छुक म्हणून गेले आणि खरं तर पहिल्यापासूनच तुमचं नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत येत होतं. तुम्ही त्या टफची फाईट तुम्हीच देऊ शकता अशी जनता म्हणत होती, काय सांग? नाही, मी माझ्या कामाची पावती म्हणून आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ साहेब, त्यांना आम्ही उमेदवारी मागितली काँग्रेसतर्फे. काय त्यांनी काय तुम्हाला आश्वस्त केलं? आमच्या
त्यांनी सांगितलं की आघाडी राहील तर ठीक राहील. आम्ही सर्व पक्षीय आमची बैठक चालू आहे आणि आमचे हाफिज साहेब, दांडेगावकर साहेब, आष्टीकर साहेब यांच्यावर माझा विश्वास आहे आणि मला ते तिकीट देतील याची मी आशा करते. नक्कीच आपण पाहू शकतो या होत्या सीमा अब्दुल हाफिज, ज्या काँग्रेसकडून आणि महाविकास आघाडीकडून त्यांना वसमत नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यांनी सांगितलं की वसमत शहरातल्या ज्या समस्या आहेत, विशेषतः महिलांच्या समस्या आहेत, त्या महिलांच्या समस्या घेऊन वसमत नगराध्यक्षपदाच्या त्या खुर्चीला त्या न्याय देतील, त्यांना अशी अपेक्षा आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत, हिंगोली.